गुरुजींची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात. चांदोबा गुरुजी तर दिसती कुठल्या मोठ्या मौजात. हसून चांदण्या करते किलबिल आपल्या किवल्या डोळ्याची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या सेशनमध्ये ए क्यूब प्लस बी क्यूब आणि ए क्यूब मायनस बी क्यूब ही जी दोन फॉर्म्युले आहेत, ही दोन फॉर्म्युले कशी डिराईव्ह झाली याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे. आणि या सेशनमध्ये आपण जे काही स्टडी करणार आहोत ते ही जी फॉर्म्युले आहेत, ही फॉर्म्युले आपण वापरून कशा पद्धतीने एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत त्याचं आपण इथे स्टडी करणार आहोत. तर इथे मी अगदी एक सिंपल एक्झाम्पल पासून मी स्टार्टिंग करणार आहे आणि मग आपण थोडंसं वेगळ्या टाईपचे थोडेसे एक्झाम्पल्स आहेत जे टेक्स्ट बुक मध्ये आहेत ते आपण एक थोडेसे एक्झाम्पल्स घेऊयात. ओके, तर लक्षात घ्या की इथे मी जे एक्झाम्पल दिले ते अतिशय सिंपल आहे. 125 के क्यूब प्लस 27 एम क्यूब. आता असं एक्झाम्पल आल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करायचंय, जे आपल्याला टू टर्म्स दिसत आहेत इथे त्या टर्म्स मध्ये आपण 27 आणि 125 याचं जर आपण नीट लक्षात घेतलं, नीट ऑब्झर्वेशन केलं तर लगेच आपल्या लक्षात येते की 125 हा काय आहे, क्यूब आहे, तो 5 चा क्यूब आहे. आणि 27 हा जो आहे तो पण क्यूब आहे, तो 3 चा क्यूब आहे. तर मग मी इथे काय करणार, ह्याचा थोडासा फॉर्मॅट जो आहे लिहिण्याचा तो थोडासा मी चेंज करणार आहे. आता बघा कसं चेंज करणार आहे मी, की 125 चा म्हणजे जो क्यूब रूट आहे तो 5 आहे. मग मी काय लिहित आहे इथे पहा, 5k आय एम रायटिंग दिस इन ब्रॅकेट. ते मी ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहे आणि वरती मी या ठिकाणी ब्रॅकेट क्यूब प्लस 3m आणि ब्रॅकेट रेस टू 3. म्हणजे अशा पद्धतीने मी 5k क्यूब प्लस 3m 5k ब्रॅकेट क्यूब प्लस 3m ब्रॅकेट क्यूब असं मी इथे लिहिलेलं आहे. आता हे माझं जे हे आहे, हा जो फॉर्मॅट आहे तो मला कुठल्या याच्यामध्ये मिळाला, ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्मॅटमध्ये मला हे एक्झाम्पल आता मी आणलं किंवा त्या फॉर्मॅटमध्ये ते लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर मला काय करायचं आहे की या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तो फॉर्म्युला आहे युझिंग फॉर्म्युला युझिंग ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, आतापर्यंत आपला मेमोराइज व्हायला पाहिजे होता. म्हणजे काय आहे फॉर्म्युला त्याचा, ए प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट अँड इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे आपण फॉर्म्युला लिहिला त्या ठिकाणी. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता मी हे जे दोन टर्म्स आहेत यामध्ये 5k ला मी ए समजणार आणि 3m ला मी काय समजणार, बी समजणार. आणि अशा पद्धतीने कंपॅरेटिव्हली मी हा फॉर्म्युला काय करणार आहे, यूज करणार आहे. सो हाऊ आय एम गोइंग टू यूज दिस फॉर्म्युला, जस्ट ऑब्झर्व हिअर अँड ऑल्सो ट्राय टू अंडरस्टँड इट. म्हणजे हा जो ए आहे तो काय आहे माझा 5k, म्हणजे हा झाला माझा 5k. मग या ठिकाणी 5k झाल्यानंतर प्लस हा माझा बी आहे, म्हणजे काय लिहिणार मी, प्लस 3m आणि इन द नेक्स्ट ब्रॅकेट आय विल बी रायटिंग हिअर अ स्क्वेअर ब्रॅकेट. इथे मी एक स्क्वेअर ब्रॅकेट करणार आहे आणि मग बघा 5k होल स्क्वेअर किंवा 5k ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे 5k ब्रॅकेट स्क्वेअर याचा अर्थ नीट समजून घ्या की आपल्याला दोघांचाही स्क्वेअर करायचा आहे. 5 चा पण स्क्वेअर करायचा आहे आणि k चा पण स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे 5k स्क्वेअर मायनस आता हे 5k आणि 3m हे जे आहेत ए आणि बी त्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे सेकंड टर्म मध्ये. म्हणजे काय आलं, 5k इंटू 3m प्लस या ठिकाणी हा जो आहे 3m त्याचा परत मी काय करणार, स्क्वेअर करणार. म्हणजे पहा या ठिकाणी 3m ब्रॅकेट रेस टू 2 अँड दिस स्क्वेअर ब्रॅकेट विल बी कम्प्लिटेड. आता काय करणार आहोत आपण या ठिकाणी पहा, 5k प्लस 3m हे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आहे तसंच येणार आहे. वी विल कॅरी द ब्रॅकेट ऍज इट इज. म्हणजे प्लस 3m आहे तसं ते घेणार आहोत आणि सेकंड याच्यामध्ये जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो आपण काढून टाकू. म्हणजे काय येईल या ठिकाणी 5k ब्रॅकेट स्क्वेअर
means it is a square of 5 as well as k. So it will be 25k square. तो त्याचा स्क्वेअर झाला. मायनस साइन तसंच राहणार आहे आणि 5 3 जा 15. आय एम मल्टिप्लाइंग दीज टू टर्म्स म्हणजे 15km प्लस 9m स्क्वेअर. कारण 3 चा जो स्क्वेअर आहे तो पण स्क्वेअर आणि m चा पण स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने मला हे सेकंड ब्रॅकेट मिळेल. म्हणजे हा जो हे जे सोल्युशन आहे ते कशाचं सोल्युशन असणार 125k क्यूब प्लस 27m क्यूब. This will be the solution which is written over here 5k plus 3m in first bracket and 25k square minus 15km plus 9m square in the second bracket. असं एकदम सिंपल आहे ते एक्झाम्पल्स. फक्त काही वेळा जे टर्म्स दिलेले आहेत ते थोडेसे वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि तरी सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला हाच यूज करायचा आहे. ह्याच मेथडने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे आपण आता पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते स्टडी करूयात, ते आपण सॉल्व्ह करूयात. आता हे जे एक्झाम्पल आहे हे 6th एक्झाम्पल आहे y क्यूब प्लस 1/8y क्यूब. आता यामध्ये आपण काय करणार आहोत हे लक्षात घ्या की 1/8y क्यूब ही सेकंड टर्म आहे. मग ह्याच्यामध्ये खूप काही वेगळं आहे किंवा काहीतरी हे आहे असं नाही की हा पूर्ण जो पार्ट आहे 1/8y क्यूब वी आर गोइंग टू कन्सिडर इट ऍज अ सेकंड टर्म. म्हणजे बी ही टर्म म्हणजे 1/8y क्यूब आहे हे लक्षात घ्यायचं आहे. अँड डू नॉट वरी अबाउट द फर्स्ट टर्म दॅट इज y क्यूब. म्हणजे त्याच्याबद्दल काहीच काळजी करायचं नाही, ते नेहमीप्रमाणेच आहे. आणि या ठिकाणी मग मी याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन्स करणार, काय चेंजेस करणार ते थोडंसं नीट लक्षात घ्या. सो आय एम गोइंग टू राईट ओव्हर हिअर. पहा मी कसं लिहित आहे y क्यूब प्लस आता 1चं जे आपण पाहिलं तर क्यूब रूट जर घेतला तर 1चा 1च येईल किंवा कुठलाही पॉवर असेल तर 1 येईल. म्हणजे मी या ठिकाणी 1 जो आहे तो तसाच ठेवणार. त्यानंतर हा जो 8 आहे 8 हा क्यूब आहे तो कोणाचा क्यूब आहे असं स्वतःला विचारायचं. कोणाचा क्यूब आहे 8 तर 2चा क्यूब आहे. ओके, मग मी इथे काय लिहिणार 2y. नेहमी प्रश्न विचारायचे स्वतःला म्हणजे आपल्याला सोपं जातं त्या ठिकाणी. म्हणजे हा 8y क्यूब जो आहे त्याच्या ठिकाणी मी काय लिहिलं 2y लिहिलं कारण 8चा मी क्यूब रूट घेतला 2 घेतला आणि हे पूर्ण जे आहे ते मी ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि मग या ठिकाणी मी क्यूब लिहिलं. ओके, आता हे लिहिल्यानंतर हा जो फॉर्म आहे मला कुठल्या फॉर्म मध्ये मिळाला, जो आपला फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म मध्ये पहिल्यांदा मला हे कन्वर्ट केलं मी हे. आणि त्यासाठी अगदी सिंपल मेथड आहे, काहीच नाहीये, सिंपल स्टेप मध्ये ते झालं. आता याच्यामध्ये मी लिहिणार आहे बाय युझिंग द फॉर्म्युला. युझिंग फॉर्म्युला ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी and in second bracket a square minus ab plus b square. Each and every time you should write the formula. प्रत्येक वेळी हा फॉर्म्युला लिहायचा आहे हे लक्षात घ्या. मग आता मी इथे हे जे आहे मी कॅरी करते इथे. ओके, आय विल कॅरी दिस ओव्हर हिअर. देअरफॉर y क्यूब प्लस 1/2y raised to 3 इज इक्वल टू. ओके, म्हणजे आता हे 1/2y पूर्ण ब्रॅकेटमध्ये आहे, हे पूर्ण आपली बी टर्म असणार आहे हे विसरायचं नाही. आणि मग या ठिकाणी पहा मी काय लिहिणार आहे हे y तर येणार आहे माझं फर्स्ट टर्म म्हणजे a म्हणजे y येणार आहे. पहा मी बरोबर वरती फॉर्म्युला लिहिलाय. ठीक आहे, आणि मग हे 1/2y. ठीक आहे, म्हणजे 1/2y येईल आणि मग याच्यामध्ये पहा a स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर येईल y चा स्क्वेअर येईल. ठीक आहे, मग आता हा y स्क्वेअर मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन a इंटू बी चं मल्टिप्लिकेशन म्हणजे y इंटू 1/2y चं मल्टिप्लिकेशन. देन आय एम रायटिंग हिअर y इंटू 1/2y आणि या ठिकाणी परत प्लस बी स्क्वेअर. व्हॉट इज बी स्क्वेअर? सो बी स्क्वेअर इज 1/2y ब्रॅकेट स्क्वेअर and this will be written in the square bracket in this format. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे लिहिणार आहोत. आता राहिलेली जी एकच स्टेप आहे लास्ट स्टेप, यामध्ये आपण ते स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. हे सॉल्व्ह करताना लक्षात घ्या हे y आणि हे y कॅन्सल होईल. अगदी सिंपल गोष्टी आहेत, लहान वर्गात झालेल्या आहेत. म्हणजे काय येणार या ठिकाणी देअरफॉर y क्यूब प्लस 1/2y ब्रॅकेट रेज टू 3 इज इक्वल टू
हे जसंच्या तसं येणार, हे ब्रॅकेट आहे तसं घ्यायचंय ते y प्लस 1/2y आणि हे जे ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो y स्क्वेअर मायनस हे 1/2 तसंच येईल 1/2 आणि हे प्लस, मग प्लस काय येईल 1/1 चा स्क्वेअर 1च आहे, या पूर्ण याचा आपल्याला स्क्वेअर करायचा ह्या टर्मचा, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि 2y चा स्क्वेअर 4y स्क्वेअर and this bracket will be completed. Means in this manner we have come to the solution of this problem. आणि अजून एक दोन एक्झाम्पल्स आपण घेऊयात आणि नंतर आपण निगेटिव्ह साइनच्या एक्झाम्पल्स कडे जाऊयात. आता इथे जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत ते थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे. पहा, इट इज एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 आहे ते फ्रॉम 6.2. तर काय आहे एक्झाम्पल 2l³ प्लस 432m³. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना एक लक्षात येते आपल्या, पाहिल्यानंतर काय लक्षात येते विचारा स्वतःला की 432 आणि 2 हा असा परफेक्ट क्यूब नाही. मग आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी हा विचार करूयात आपण. इथे काय करायचंय मग की या ठिकाणी 432 आणि 2 यामधला जो कॉमन फॅक्टर आहे तो कॉमन फॅक्टर आपल्याला इथे बाहेर काढायचा आहे आणि मग आपण इथं फॅक्टराइज करायचंय थोडक्यात कॉमन फॅक्टर काढून. ओके, मग कॉमन फॅक्टर 2 आल्यानंतर मग काय येईल पहा इथे 2 इन ब्रॅकेट l³ प्लस, आता कॉमन फॅक्टर बाहेर काढल्यानंतर आपण आतला जो नंबर आहे त्याला आपण डिवाइड करणार आहोत 432 ला, म्हणजे 2 2 जा 4, 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12. आता डिव्हिजन जे आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला करता यायला पाहिजे. ओके, आणि मग या ठिकाणी m³. आता हे झाल्यानंतर आपण फॅक्टराइज केलं, 2 हा फॅक्टर कॉमन फॅक्टर बाजूला काढला आणि मग आपल्या लक्षात आलं की हा 216, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या की हा 216 काय आहे, विचारा स्वतःला काय आहे हा 216. तर हा जो 216 आहे हा क्यूब आहे आणि तो कुणाचा क्यूब आहे तर तो 6 चा क्यूब आहे. मग इथे काय येईल पहा विच इज इक्वल टू 2 into l³ प्लस 6m ब्रॅकेट रेज टू 3. म्हणजे पूर्ण हा 216 हा 6 चा क्यूब असल्यामुळे आपण 6 घेतलं, m घेतलं, ब्रॅकेट केला आणि m³ चा क्यूब रूट जो आहे तो m आणि मग तिथे आपण ब्रॅकेट रेज टू 3. म्हणजे काय आलं l³ प्लस 6m होल स्क्वेअर. आणि मग आपल्याला हा जो एवढा ह्या दोन टर्म्स आहेत ह्या टर्म साठी आपल्याला मग आता फॉर्म्युला यूज करता येणार. कुठला फॉर्म्युला यूज करता येणार आपला नेहमीचाच फॉर्म्युला a³ प्लस b³. मग आता काय येईल पहा या ठिकाणी युझिंग दी फॉर्म्युला, प्रत्येक वेळी हे लिहायचंय युझिंग फॉर्म्युला, कारण तो फॉर्म्युला मग आपल्या हाताखालून जातो, तो फॉर्म्युला आपला व्यवस्थितपणे मेमोराइज होतो. युझिंग दी फॉर्म्युला a³ प्लस b³ विच इज इक्वल टू a प्लस b इन फर्स्ट ब्रॅकेट अँड a² मायनस ab प्लस b² इन सेकंड ब्रॅकेट. आता हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर हा जो पार्ट आहे हा आपण खाली घेऊयात. ओके, मग काय कसा येईल हा पार्ट 2 into l³ अशा पद्धतीने l³ प्लस 6m ब्रॅकेट रेज टू 3 इज इक्वल टू, आता हे 2 तसंच घेणार आपण, 2 तसंच घ्यायचंय कारण का 2 आपल्याला कॅरी करावं लागेल, परत ते विसरू शकतं म्हणून तो 2 घ्यायचा इथे. ओके, म्हणजे या ठिकाणी 2. आता हा 2 आल्यानंतर हा जो l आहे l हा आपला a आहे आणि हा जो b आहे तो म्हणजे 6m. म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण इथे l प्लस 6m. पहा आपण फक्त काय करतोय कंपॅरिझन करतोय, फक्त हे आणि हे कम्पेअर करतोय आणि मग आपण सॉल्व्ह करतोय. आता काय येणार पहा l² म्हणजे l² का कारण a चा स्क्वेअर, म्हणजे इथे येणार l² मायनस आता ab म्हणजे काय या दोघांचं मल्टिप्लिकेशन, l चं आणि 6 चं मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय येणार 6lm प्लस आता इथे काय येणार b चा स्क्वेअर, म्हणजे b चा स्क्वेअर म्हणजे 6 चा पण स्क्वेअर आणि m चा पण स्क्वेअर. म्हणजे इथे लिहिताना आपण इथे स्क्वेअर ब्रॅकेट लिहायचं, हे लक्षात घ्यायचं, हे स्क्वेअर ब्रॅकेट लिहायचं आणि इथे 6m ब्रॅकेट रेज टू 2 अशा पद्धतीने आपलं हे येणार आहे. आणि मग आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. पुढे काय येईल या ठिकाणी विच इज इक्वल टू
2 into L plus 6m and now we are going to solve this bracket. हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आपल्याला, म्हणजे काय येईल L स्क्वेअर मायनस 6LM प्लस हा 6m ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे त्याचा स्क्वेअर करताना 6 चा पण स्क्वेअर करायचा आहे आणि m चा पण स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे काय येणार 36m स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे आणि हे सोल्युशन जे आहे ते कशाचं आहे 2L क्यूब प्लस 432m क्यूब. हे जे आपला प्रॉब्लेम आहे त्याचंही आपल्याला लास्ट स्टेप मध्ये हे सोल्युशन मिळालेलं आहे. फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये अशा पद्धतीने ह्या टर्म्स मिळालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करायचं आहे. आणि आता अजून फक्त एकच एक्झाम्पल आपण घेऊ. आता इथे जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत तर हे पॉझिटिव्ह साइन मधलं लास्ट एक्झाम्पल आहे. तर लक्षात घ्या की 4a क्यूब प्लस 81b क्यूब अशा टाईपचं हे एक्झाम्पल आहे. तर हे नंबर्स पाहिल्यानंतर बोर्डकडे लक्ष द्या थोडंसं, की नंबर्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय की 24a क्यूब प्लस 81b क्यूब हे जे दोन नंबर्स आहेत दीज आर नॉट द परफेक्ट क्यूब्स. हे परफेक्ट क्यूब्स आहेत का, विचारा स्वतःला, आहेत का? नाहीयेत. हे परफेक्ट क्यूब्स नाहीयेत. मग पहिलं आपलं काम काय असेल, आपल्याला हे जर a क्यूब प्लस b क्यूब फॉर्म्युला यूज करायचा असेल सो वी विल हॅव टू ब्रिंग दीज टू टर्म्स इन द फॉर्म ऑफ परफेक्ट क्यूब्स. परफेक्ट क्यूबच्या फॉर्म मध्ये आपल्याला आणावं लागेल. मग परफेक्ट क्यूबच्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपल्याला इथे या दोघांमध्ये असणारा कॉमन फॅक्टर कोणता आहे ते आपण बघूयात. पहिल्यांदा ते डिसाइड करूयात विच इज द कॉमन फॅक्टर. मग 24 आणि 81 यामध्ये कॉमन फॅक्टर कुठला आहे 24 आणि 81 मध्ये? तर 2 तर नाहीये, कारण 2 ने आपल्याला 24 ला डिवाइड करता येतं, पण 81 ला येतं का? विचारा स्वतःला, 81 ला करता येतं का डिवाइड? नाही येत. मग कशाला डिवाइड करता येतं आपल्याला? फक्त 2 ने 24 ला. मग आपल्याला काय करावं लागेल आता? 3 कडे जावं लागेल. मग 3 जो आहे म्हणजे 24 ला पण डिवाइड करतो आणि 81 ला पण डिवाइड करतो. आपल्याला लक्षात येतं हे, कारण का आपल्याला हे सगळं झालेलं आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट वगैरे हे झालेलं आहे. मग 24 आणि 81 याला आपण फॅक्टराइज करूयात पहिल्यांदा. ओके, मग आता इथे फॅक्टराइज केल्यानंतर पहा 24 ला मी फॅक्टराइज करणार आहे. इथे लक्षात घ्या 24 आणि 81. 24 चे फॅक्टर्स काय येतील 3 into 8 हे 24 चे फॅक्टर्स आहेत आणि 81 चे फॅक्टर्स काय येतील 3 into 27. कॉमन फॅक्टर आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे कॉमन फॅक्टर कोणता आला ते लक्षात घ्या 3 आला. इथे सुद्धा कुठला आला 3 आला, म्हणजे 3 हा कॉमन फॅक्टर आहे. आणि राहिला मग काय 8 आणि 27. मग 8 हा जो आहे तो काय आहे 2 चा क्यूब आहे आणि 27 हा जो आहे तो काय आहे तो 3 चा क्यूब आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला क्यूब सुद्धा मिळाला, कॉमन फॅक्टर सुद्धा मिळाला. मग आपण काय करणार, ही जी टर्म आहे 24a क्यूब प्लस 81b क्यूब ही आपण इथे स्प्लिट करू, त्या ठिकाणी फॅक्टराइज करू ती टर्म. म्हणजे काय होईल फॅक्टराइज केल्यानंतर लक्षात घ्या इथं 3 घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे तो जो 3 आहे तो कॉमन. आणि मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 8a क्यूब प्लस 27b क्यूब. अशा पद्धतीने आपल्याला हे ब्रॅकेट मिळालं 8a क्यूब प्लस 27b क्यूब. आणि आता आपण पाहिलं 27 हा कुणाचा क्यूब आहे 3 चा, 8 हा कुणाचा क्यूब आहे 2 चा. मग आपण या ठिकाणी हे करूयात, म्हणजे ब्रॅकेट मध्ये वगैरे घेऊन. मग ब्रॅकेट मध्ये घेतल्यानंतर कसं येईल पहा 3 ब्रॅकेट मध्ये 2a होल क्यूब, म्हणजे 2a अशा पद्धतीने लिहायचं, ब्रॅकेट मध्ये लिहायचं ते. ओके, आणि प्लस इथं 3b ब्रॅकेट क्यूब. अशा पद्धतीने आपल्याला हे टर्म्स अशा पद्धतीने आपण फॅक्टराइज केले प्रायमरी स्टेजवरती, प्रायमरी लेवलवर. आणि मग आपण हे 2a क्यूब आणि 3b क्यूब हे जे आहे 2a क्यूब प्लस 3b क्यूब याला आपण आता a क्यूब प्लस b क्यूब हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. आता हा फॉर्म्युला यूज करताना परत इथे लिहायचा तो फॉर्म्युला प्रत्येक वेळी लिहायचा. युजिंग a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. लिहिला फॉर्म्युला, लिहिला. आता पुढे काय करणार आपण, हा a प्लस बी फॉर्म्युला लिहिला, म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट मध्ये वगैरे फॉर्म्युला लिहून झाला. आता कंपॅरिझन करून हे सॉल्व्ह करणार आपण. ठीक आहे, मग आता इथे मी काय लिहिणार पहा विच इज इक्वल टू हा 3 घेणार मी इथे 3 घ्यावं लागेल मला इथे. ओके, आय विल राईट ओव्हर हिअर 3.
आता 3 घेतल्यानंतर a प्लस बी म्हणजे काय 2a प्लस 3b. आता लक्ष द्यायला पाहिजे a कोणता आहे b कोणता आहे. ठीक आहे. इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय येईल आता 2a ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2a ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 चा पण स्क्वेअर आणि a चा पण स्क्वेअर आणि मग मायनस 2a इंटू 3b म्हणजे मायनस 2a इंटू 3b म्हणजे काय येणार 2a इंटू 3b प्लस हा जो b स्क्वेअर आहे तो b स्क्वेअर म्हणजे 3b चा स्क्वेअर येणार. b स्क्वेअरच्या जागेवर आपला 3b आहे म्हणजे काय येणार या ठिकाणी 3b चा स्क्वेअर आणि ब्रॅकेट कंप्लीट. आता काय येणार पहा 3 फर्स्ट ब्रॅकेट विल बी कॅरीड ऍज इट इज जसा आहे तसंच येईल तो प्लस. ठीक आहे. आणि मग हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करताना काय येईल या ठिकाणी पहा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करताना 4a स्क्वेअर 4a स्क्वेअर का कारण 2 चा पण स्क्वेअर आणि a चा पण स्क्वेअर असं म्हणायचं 2 चा पण स्क्वेअर आणि a चा पण स्क्वेअर मायनस हे दोन्ही जे आहेत हे आपण मल्टिप्लाय करणार आहोत. मग काय करणार या ठिकाणी 6ab प्लस या ठिकाणी 3 चा पण स्क्वेअर आणि b चा पण स्क्वेअर मग 9b स्क्वेअर म्हणजे अशा पद्धतीने हे आपण सॉल्व्ह केलंय 3 इंटू 2a प्लस 3b इन फर्स्ट ब्रॅकेट 4a स्क्वेअर मायनस 6ab प्लस 9b स्क्वेअर इन सेकंड ब्रॅकेट. आणि हे कशाचे फॅक्टर्स आहेत इथे आपण लास्टली 24a क्यूब प्लस 81b क्यूब चे हे फॅक्टर्स आहेत. आणि मग आपण हे झाल्यानंतर निगेटिव्ह साइनचे एक सिंपल एक्झाम्पल्स घेणार आहोत. आता हे जे निगेटिव्ह साइनचे एक्झाम्पल्स आहेत ते एक्सरसाइज 6.3 मध्ये आहेत आणि त्यामुळे एक्सरसाइज 6.3 मध्ये जे काही कंबाइंड फॉर्मचे एक्झाम्पल्स असतील ते नंतर राहतील. तर निगेटिव्ह साइनचे एक्झाम्पल्स आणि पॉझिटिव्ह साइनचे एक्झाम्पल्स काहीच डिफरन्स नाहीये फक्त त्या ठिकाणी साइन्सचा डिफरन्स आहे हे आपण लक्षात घेऊया. आता आपण हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करताना हे जर आपण एक्झाम्पल पाहिलं 64x क्यूब मायनस 729y क्यूब तर आपल्याला क्यूब्स व्यवस्थितपणे माहिती असले पाहिजे पाठ पाहिजेत ते. तर 64 चा क्यूब रूट जो आहे तो क्यूब रूट आहे 4 ओके आणि 729 चा क्यूब रूट आहे 9 म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करणार आहोत. पहा कसं करतोय आपण 4x ब्रॅकेट रेज टू 3 म्हणजे पूर्ण आपण ही जी टर्म आहे ही पूर्ण टर्म जी आहे त्याचं आपण काय करायचं क्यूब रूट काढायचं एक्सचं पण क्यूब रूट काढायचं एक्स क्यूबचं आणि अशा पद्धतीने मग 4x ब्रॅकेट रेज टू 3 मायनस 9y ओके मायनस 9y ब्रॅकेट रेज टू 3 ओके. आता हे जे इक्वेशन आलं आपलं ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलं a क्यूब मायनस b क्यूब या फॉर्मॅटमध्ये ते इक्वेशन आलं. मग आता मी इथे आपण असं करूया युजिंग दी फॉर्म्युला घेऊया ओके युजिंग फॉर्म्युला विच फॉर्म्युला यू आर गोइंग टू यूज हिअर आपण इथे जो फॉर्म्युला यूज करणार आहोत तो फॉर्म्युला a क्यूब मायनस b क्यूब ओके a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a मायनस b इन फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय आहे a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर एव्हरी टाइम यू हॅव टू राईट दिस फॉर्म्युला. प्रत्येक वेळी कंपल्सरी हा फॉर्म्युला लिहायचा. मग 10 उदाहरणं असू द्या 12 उदाहरणं असू द्या तेवढ्या वेळा आपला फॉर्म्युला हा हाताखालून गेला पाहिजे ओके. तर a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a मायनस b इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. आता हे एक्झाम्पल जे आपण मॉडिफाय केलेलं आहे थोडंसं लिहिण्याचा पॅटर्न तो ते घेऊयात आपण इथे 4x ब्रॅकेट क्यूब मायनस 9y ब्रॅकेट रेज टू 3 इज इक्वल टू आता काय करतोय आपण हे आपलं पूर्ण a आहे 4x इज a and 9y is b. We are going to compare these two and after comparison of these two we are going to write this in the format a minus b and a square plus ab plus b square. Then what I will get here काय मिळेल मला इथे लक्षात घ्या की 4x हा तर येणारच आहे 4x मायनस 9y आणि या ब्रॅकेट मध्ये काय येणार 4x स्क्वेअर. आपण काय करूया तिथे अजून एक ब्रॅकेट करूयात ओके
स्क्वेअर ब्रॅकेट करूया. मग इथे 4x ब्रॅकेट स्क्वेअर, प्रत्येक वेळी हे लक्षात घ्यायचं ब्रॅकेट स्क्वेअर, ओके, इनटू सॉरी प्लस, प्लस काय येईल, हा जो आपल्याला a इंटू बी करायचंय ते, म्हणजे 4x ब्रॅकेट स्क्वेअर a इंटू बी. मग a इंटू बी म्हणजे काय, 4x इंटू 9y, म्हणजे काय येणार 4x इंटू 9y प्लस काय येणार 9y चा या ठिकाणी स्क्वेअर येणार. मग 9y चा स्क्वेअर म्हणजे 9y ब्रॅकेट रेज टू 2. अशा पद्धतीने हे आपण एक्सपांड केलेलं आहे. आणि मग आता आपण काय करत आहोत, या ठिकाणी पुढे याचं सॉल्व्ह करायचंय. म्हणजे 4x minus 9y in first bracket, you write here 4x cube minus 9y bracket cube or whole cube anyway. आणि मग या ठिकाणी 16x square plus, आता याचं मल्टिप्लिकेशन करायचंय, 9 4 जा 36, म्हणजे काय येणार 36xy plus 81y square. And this is the solution for this problem. म्हणजे बघा 4x cube minus 9y cube is equal to फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 4x minus 9y आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 16x square plus 36xy plus 81y square. So this problem has been solved, and now let's go for the next problem, that is the 8th problem. Okay. आता आपण या ठिकाणी जे 8th प्रॉब्लेम आहे ते 8th प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. आणि काय आहे 8th प्रॉब्लेम थोडंसं लक्ष द्या की 16a क्यूब मायनस 128 अपॉन b क्यूब. आता ज्यांना टेबल्स वगैरे येतात त्यांना लगेच सांगता येईल की 16 इंटू 8 इज 128, म्हणजे 16 हा 128 चा फॅक्टर आहे. किंवा लहान वर्गात असताना तुम्ही जसं फॅक्टर्स लिहिता 2 4 अशा पद्धतीने फॅक्टर्स तिथे तुम्ही लिस्ट करता फॅक्टरची, तशा पद्धतीने तुम्ही 128 हा ग्रेटर नंबर आहे त्याचे फॅक्टर्स करा. किंवा आता मी एक थोडंसं एक टॅक्ट सांगते कशा पद्धतीने करायचंय, की मी हा फर्स्ट नंबर सेकंड नंबर जो घेतला लार्जर नंबर 128, ओके. आता हा नंबर घेतल्यानंतर मी त्याला फॅक्टराइज केलं, ओके. आणि कसं फॅक्टराइज केलं मी त्याला 2 आणि 64 असं फॅक्टराइज केलं, म्हणजे प्राईम फॅक्टर जो आहे 2 तो घेतला. आता मी काय करणार आहे 64 ला प्राईम फॅक्टरायझेशन करत बसणार नाही. मी 64 चे फॅक्टर्स कसे घेणार या ठिकाणी पहा, 64 चे फॅक्टर्स घेतले मी 8 इंटू 8. आता मी जर याचं ग्रुपिंग करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल बघा, हा जो 2 आहे आणि हा 8, 2 आणि 8 या दोघांचं जर ग्रुपिंग केलं तर मला काय मिळेल बघा या ठिकाणी 16 इंटू 8 अशा पद्धतीने मिळेल. If you are knowing the tables, it is well and good. But if you are not knowing the tables, you have to go by some another method. You have to try it by yourself. म्हणजे टेबल्स येत असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे 16 इंटू 8 लगेच तुम्ही सांगणार 16 इज अ फॅक्टर ऑफ 128. But if you are not knowing the tables, you should not stop. You should go for some another method. जसं आता मी इथे सांगितलं, अजून काही मेथड असू शकतात, कदाचित याच्यापेक्षा सोप्या मेथड असू शकतील, तुमच्याकडे असतील तर मला सांगायला हरकत नाही, ओके. तर अशा पद्धतीने मग मी 16 इंटू 8 केलं, त्याचं मल्टिप्लिकेशन येणार 128, मीन्स 16 इज अ फॅक्टर ऑफ 128. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, 16 हा 128 चा फॅक्टर आहे. आणि मग आता मी काय करणार आहे, इथं फॅक्टरायझेशन करणार आहे. हाऊ आय एम गोइंग टू फॅक्टराइज इट, okay, I will write over here 16, okay, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं a क्यूब मायनस 16 8 चा 128, तिथे पण आहे बघा 16 8 चा 128 डिवाइडेड बाय b क्यूब. सो दिस इज व्हॉट आय हॅव फॅक्टराइज्ड. हे जे आहे ते मी फॅक्टराइज केलेलं आहे. आता काय करणार आहे मी, हा 8 अपॉन b क्यूब हा माझा पूर्ण b असणार आहे. लक्षात घ्या 8 upon b cube, this is the b term. Don't bother about a term, but just remember that 8 upon b cube, it is a b term including both the numerator and the denominator. Okay. मग आता काय येईल या ठिकाणी पहा, which is equal to 16 तरच कॅरी करत जायचं पुढे, आणि इथे मी काय लिहिणार आता पहा a क्यूब, ओके, मायनस हा जो 8 आहे ह्या 8 ला मी क्यूब रूट फाइंड आउट करणार, म्हणजे 2 डिवाइडेड बाय b
आणि या ठिकाणी होल क्यूब. म्हटलं तर याला आपण काय करूयात, परत एक स्क्वेअर ब्रॅकेट करूयात आणि नंतर सॉल्व्ह करताना ते स्क्वेअर ब्रॅकेट इट विल बी रिमूव्ड. आता मी हे सॉल्व्ह करणार आहे हा ब्रॅकेट. आता मी इथे फॉर्म्युला लिहित नाही, थोडंसं स्पेसचा हे होईल, त्यामुळे तुम्ही इथे या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचा युझिंग दी फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब, किंवा इथे लिहूयात आपण ए क्यूब मायनस बी क्यूब आपल्याला समजण्यासाठी इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, दिस विल बी द फॉर्म्युला. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपण इथे लिहूयात. आता तुम्ही लिहिताना मात्र व्यवस्थित खाली लिहायचा आहे. आता हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर हा माझा ए राहणार आहे आणि हा माझा बी राहणार आहे. ओके, नाउ हाऊ आय एम गोइंग टू सॉल्व्ह दिस. हे मी कसं सॉल्व्ह करणार आहे पहा. विच इज इक्वल टू 16 आहे तसं राहणार आहे. हा ए हा बी म्हणजे काय येणार माझं या ठिकाणी ए मायनस 2 अपॉन बी. बघा फॉर्म्युला हा ए मायनस बी, फर्स्ट ब्रॅकेट आय हॅव गॉट इट. आणि मग सेकंड ब्रॅकेट काय येणार ए स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे ए आणि बी यांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे ह्या टर्मचं आणि ह्या टर्मचं, म्हणजे प्लस ए म्हणजे इथे डायरेक्ट आपण मल्टिप्लाय करू शकतो 2a अपॉन बी म्हणजे 2 इंटू ए 2a आणि हा बी तसाच घेतला तरी चालतंय. आणि मग प्लस काय आहे 2 चा स्क्वेअर आणि बी चा पण स्क्वेअर. मग काय लिहिणार मी या ठिकाणी 2 चा स्क्वेअर आहे म्हणजे इथे एक टर्म वाढवायची गरज नाही आता मला वाटतं. यू कॅन solve it by yourself and if you want to add one term you can add it. पण इथे मी पहा ह्याचं डायरेक्ट स्क्वेअर करूयात आपण आता. म्हणजे 2 चा स्क्वेअर काय आहे 4 आणि हा बी जो आहे बी चा स्क्वेअर काय आहे म्हणजे बी स्क्वेअर येणार, बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 4. तर अशा पद्धतीने हे आपलं सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम आहे. म्हणजे पहा आता ह्याचे फॅक्टर्स काय आहे 16a क्यूब मायनस 128 अपॉन बी क्यूब 16 इंटू ए मायनस 2 अपॉन बी आणि हे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये येईल आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये जे काही येईल ते ए स्क्वेअर प्लस 2a अपॉन बी प्लस 4 अपॉन बी स्क्वेअर. तर अशा पद्धतीने ह्याचं फॅक्टरायझेशन होईल. तर सगळ्यात महत्वाचा हा जो पार्ट आहे हा आला नाही तर तिथे प्रयत्न करायचा. शक्यतो टेबल्स यायलाच पाहिजेत 8वीचे मुलं आहेत तर. आणि समजा जर काही अडचण आली तर कुठला तरी आपण त्या ठिकाणी म्हणजे मार्ग शोधणं, काहीतरी वेगळी ट्रिक काढणं हे पण महत्वाचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत 6.3 मध्ये ते सॉल्व्ह करा. जे कंबाईंड फॉर्म मधले एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया.